कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नवी मुंबईत विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले. संदीप नाईक प्रतिष्ठान नवी मुंबई यांच्या वतीनं सानपाडा येथील केमिस्ट भवन इथे हा समाजोपयोगी कार्यक्रम राबवलाय. या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिकता न बाळगता थेट जनतेच्या आणि पर्यावरणाच्या हिताचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेत. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञतापूर्व सत्कार, भव्य रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलंय. नवी मुंबई शहरामध्ये संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सामाजिक राबवले जातात. तशाच प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नवी मुंबई शहरात वेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक संदीप नाईक यांनी केलंय. पारदर्शकता, दूरदृष्टी, सामाजिक नेतृत्व असलेला हा नेता महाराष्ट्राला लाभला आहे अशा भावना वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या. संदीप नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचा व्यासपीठावर कौतुक केलं आणि मुख्यमंत्र्यांसारखा एक महाराष्ट्राला चेहरा लाभला, त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे विचारांचे निर्णय राज्यात महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या काम हे उल्लेखनीय आहे असं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे. मागील अनेक वर्षापासून माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे होल्डिंग्स, पेपरला जाहिराती किंवा टी व्हीला जाहिराती असं सेलिब्रेशन न करता सेवा दिन म्हणून साजरा केला जावा. ज्या संस्था आहेत किंवा मुख्यमंत्री फंड आहे, ज्या फंडच्या माध्यमातून सर्वसामान्य गरिबांची सेवा केली जाते, आवश्यक असलेले उपक्रम राबवले जातात, त्या रिलीफ फंड करता आपण त्या सेलिब्रेशनच्या वाढदिवसाच्या जाहिरातांचा जो निधी आहे तो त्या उपक्रमांकरता द्यावा, फंडकरता द्यावा, अशा प्रकारचे अपील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली. गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, संपूर्ण महाराष्ट्रातले, देशातले देवेंद्र फडणवीस साहेबांचे चाहते असतील, विविध संस्था असतील, त्यांच्या अपीलला अनुसरून शहर असेल, गावं असतील, खेडेपाडे असतील, दुर्गम भाग असेल, आवश्यक असलेल्या समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये केलं जातं. नवी मुंबईमध्ये देखील प्रत्येक नोडमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक असतील, सामाजिक संस्था या देखील त्यांच्या अपीलला त्या ठिकाणी साथ देत खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन हे नवी मुंबई शहरामध्ये केलं गेलं आहे. वृक्ष लागवड असेल, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल, या शहराची स्वच्छता राखणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतील, यांचा देखील सन्मान आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केला गेला आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अपील केलेलं की जास्तीत जास्त आपण रक्तदान शिबिरांचं आयोजन आपण शक्यतो त्या वॉर्डमध्ये करण्यात यावं आणि त्यालाच प्रतिसाद देत नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या संख्येनं रक्तदान शिबिरांचं देखील आयोजन केलं गेलं आहे. आज सानपाडा या परिसरामध्ये उपमहापौर दशरथजी भगत असतील, या संपूर्ण सानपाडामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळेच नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हे सगळेजण उत्साहानं आज फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन नाही, आपण सेवा सप्ताह साजरा करू
या धारणेनं ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि मनापासून वृक्ष लागवड असेल, ज्येष्ठांचा सन्मान असेल, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान असेल, ब्लड डोनेशन म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना देखील आज त्याचा सन्मान होत असताना त्यांनी देखील ब्लड डोनेशन दिलेलं आहे. त्यामुळे आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व हे आपल्या राज्याला प्रगतीपथावर नेणार आहे. शहर असेल, गाव असेल, ग्रामीण भाग असेल, प्रत्येकाच्या समस्या जाणणार आहे. या गोष्टींचा विचार करताना आपल्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभावं, महाराष्ट्राची सेवा करण्याकरता त्यांना शक्ती मिळावी याकरता शुभेच्छा देत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आपण बघतोय. मी खास करून सानपाड्यातील आमचे सर्वच पदाधिकारी, आजी माजी कार्यकर्ते, सामाजिक संस्था या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. विकासनामा, नवी मुंबई. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.